guys, welcome back. I am a second year medical student and in our last lecture आपण अभ्यास केला होता अप टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. मी रिवाइज करून देते. व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ मोशन? an object continues to remain at the rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्ट हा जोपर्यंत अशा कंडिशनपर्यंत एका स्टेडी कंडिशनला राहतो जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स हा अप्लाय होत नाही. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ द मोशन. तर न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. बघा, अजिबात कठीण नाही आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हो, मी तुम्हाला हे सांगायचं विसरून गेली होती की तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात, तर तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात, तुम्हाला फक्त हे डेफिनेशन लिहायला लागते आणि त्यात या डेफिनेशनवरून तुम्ही एक्सप्लेन हे करू शकता. तर ते कसं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे, तुम्ही पुन्हा एक वेळा मी डेफिनेशन रिवाइज करते, म्हणजे सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे ते बघू. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटमचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जे आहे ना, रेट आहे चेंज मोमेंटमचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हा प्रपोर्शनल आहे अप्लाइड फोर्स, म्हणजे आपण किती फोर्स हा अप्लाइड करतो. अँड चेंज इन मोमेंटम ऑकर्स इन डिरेक्शन ऑफ द फोर्स. आणि चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन डिरेक्शन ऑफ द फोर्स. ठीक आहे, तर हा लॉ आपल्याला समजून घेण्यासाठी आधी आपण बघूया व्हॉट इज अ मोमेंटम. मोमेंटम इट इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल पी. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि हे तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये किंवा 2 मार्क्स किंवा 1 मार्क्स क्वेश्चन किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये हे तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, इट इज अ मोस्ट IMP. मोमेंटम म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. म्हणजेच काय, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कशाचा प्रोडक्ट आहे तो? मास आणि वेलॉसिटीचा, म्हणजेच मोमेंटम. आणि मोमेंटम हॅज अ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज अ डिरेक्शन. म्हणजेच मोमेंटमला काय आहे, मॅग्नेट्यूड पण आहे अँड ॲज वेल ॲज इट हॅज अ डिरेक्शन ऑल्सो. and the direction of the momentum is same as well as the momentum as the direction of the velocity. म्हणजे जशी वेलॉसिटीची डिरेक्शन असते तशीच मोमेंटमची सुद्धा डिरेक्शन असते. ठीक आहे, तर मोमेंटमचा आपण आधी युनिट बघूया. युनिट इन SI सिस्टीम. युनिट सांगायच्या 2 सिस्टीम असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि कुठल्याही गोष्टीचं जर युनिट सांगायचं असलं तर 2 सिस्टीममध्ये सांगायचं. द फर्स्ट वन इज अ SI अँड द सेकंड वन इज अ CGS. SI जे युनिट आहे हे मोठं असतं आणि CGS आहे हे छोटं असतं. ठीक आहे, तर म्हणजे हे लक्षात ठेवायसाठी कसं करायचं, SI युनिटमध्ये आपल्याला जर किलोग्राम दिलेलं असलं तर CGSमध्ये ते ग्राम करून टाकायचं. जर SIमध्ये दिलेलं असलं अवर्स दिलेले असले तर CGSमध्ये ते काय करून टाकायचं, सेकंड करून टाकायचे किंवा मिनिट्स करून टाकायचे. ओके, मग आपण हे बघूया. युनिट काय मोमेंटमचं इन SIमध्ये किलोग्राम मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर CGSमध्ये काय होईल, ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. इझी आहे ना. तर आणि मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, आपण मोमेंटम आपण कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट केलं होतं, दॅट इज अ P इज इक्वल्स टू मोमेंटमचं डेफिनेशन काय आहे, मास इंटू प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. म्हणजे मास इंटू वेलॉसिटी डिट इज कॉल्ड एज अ मोमेंटम. ओके, मोमेंटम इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तुम्ही म्हणजे लास्ट इयरला शिकले ना, व्हॉट इज अ स्केलर क्वांटिटी, व्हॉट इज अ वेक्टर क्वांटिटी, किंवा तुम्ही ते मॅथ्समध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे, तर मोमेंटम हे काय आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरून आपण बघणार आहोत व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ म्हणजे काय आता बघून घ्या. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे ही मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, म्हणजे रेट चेंज होण्याचा, मोमेंटम चेंज होण्याचा जो रेट आहे, इट इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन डिरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे तो किती फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्यावर, आणि चेंज इन मोमेंटम ऑकर्स इन डिरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे चेंज इन मोमेंटम ऑकर्स इन डिरेक्शन ऑफ द फोर्स, म्हणजे फोर्सच्या डायरेक्शननी चेंज इन मोमेंटम हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण याचं इक्वेशन हे कॅल्क्युलेट करूया.
let's see the equation or derivation for the second law of motion, Newton's second law of motion. That is, object of mass is m, indicated by m. Initial velocity आपण आधीपासून बघत आहे ते म्हणजे u, then final velocity is v, force applied is f, time is t. then initial momentum, मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे इनिशियल मोमेंटम म्हणजे काय, m मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी काय, इनिशियल वेलॉसिटी दॅट इज u, दॅट इज mu. देन फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t. फायनल मोमेंटम केव्हा आहे ना, जेव्हा आपण काहीतरी फोर्स झाल्यानंतर म्हणजे मोमेंटम झाल्यानंतर किंवा मोशन झाल्यानंतरचा जो टाइम आहे म्हणजे आफ्टर टाइम t, दॅट इज mv. देन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन इज इक्वल्स टू म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम दॅट इज mv मायनस mu अपॉन टाइम t. मग आपण याच्यामधून m कॉमन काढलं, त्याचे m इन ब्रॅकेट v मायनस u ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन t. पण आपण बघितलं आहे v मायनस u अपॉन t हा फॉर्म्युला कशाचा आहे, ॲक्सेलरेशनचा आहे. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टी. हा आपण आधी स्टडी केला ना, त्याच्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, ते आपण इथे पुट करणार आहे म्हणजेच एम ए. हेन्स इट इज प्रूव्ह बाय एम ए. हे झालं. त्याच्यानंतर आता बघूया फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचं सेकंड लॉ आपल्याला काय सांगते, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे बा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. मग आपण असं लिहूया एम ए, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण काढलं नाही एम ए इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफ. पण एफला जर एफ आणि एम एच्या मध्ये जर आपल्याला इक्वल्स टूचं साईन जर इक्वल जर दाखवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो, के. इट इज अ कॉन्स्टंट, बट केची व्हॅल्यू काय आहे, 1. आपण हे मॅथ्समध्ये सुद्धा यूज करतो. केची व्हॅल्यू काय असते, 1. दॅट इज एफ इज इक्वल्स टू एम ए. इट इज अ इक्वेशन फॉर द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काही क्युरीज असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. मी त्याचे आन्सर नक्की देईल. पॉसिबल असेल तेवढ्या सगळ्या क्वेश्चनची मी आन्सर देईल तिथे, किंवा मग बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्लूड करेल. युनिट ऑफ फोर्सेस इन SI सिस्टीम दॅट इज अ न्यूटन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला लाईफ लाँग लक्षात ठेवायचं आहे. लाईफ लाँग तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला कधीही विचारलं तरी हे आलंच पाहिजे. फोर्सचं युनिट काय आहे इन SI सिस्टीममध्ये, न्यूटन. इट इज इंडिकेटेड बाय N. दॅट मीन्स 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 kg मल्टिप्लाइड बाय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. अँड इन सीरियस सिस्टीम इट इज अ डाइन. फोर्सचं युनिट काय आहे, डाइन. 1 डाइन इज इक्वल्स टू 1 ग्राम मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. देन मूविंग टुवर्ड द थर्ड लॉ ऑफ मोशन दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. Newton's third law of motion, that is, every action has an equal and opposite reaction force which act simultaneously. Frankly speaking guys, हा सर्वात इंटरेस्टिंग लॉ आहे आणि मी याला तुम्हाला अशा पद्धतीने समजून सांगेल की तो तुमच्या आत्ताच्या आत्ता तुमच्या डोक्यामध्ये बसून जाईल आणि तुम्हाला तो मगअप होईल. मेमराईज करा, एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात इझी लॉ आहे हा. ठीक आहे. म्हणजे बघूया काय आहे. जर तुम्ही एक बॉल घेतला आणि तो जर तुम्ही एका आपल्या भिंतीवरती जर फेकून मारला तर तो तुम्ही जेवढ्या स्पीडनी तो फेकून मारलाय, जेवढ्या फोर्स लावून तुम्ही तो फेकून मारलाय तेवढ्याच फोर्सनी तो तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. याचंच म्हणणं काय, यालाच काय म्हणतात आपण, हाच तुमचा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. फरक फक्त एवढाच होता की तो तुम्हाला आता माहिती झालं की याला न्यूटन्सचा थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणतात आणि याला हे तुम्हाला आधी हे माहिती नव्हतं. इझी आहे ना. याचं सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. जसं की सॅटेलाईट लॉन्चिंग जेव्हा बघतो ना आपण, त्यावेळेस काय असतं, जेव्हा सॅटेलाईट जे असतं तर त्या सॅटेलाईटच्या खाली एक ब्लास्ट होतो. ती बघितलं ना, ब्लास्ट होतं, एक फायर जळत असते. ती फायर जेवढ्या फोर्सनी खाली जाते तेवढ्या याने ती एका आपल्या अर्थ सरफेसवरती स्ट्राईक होते. म्हणजे तिथे ती अशी फोर्सफुली आदळते आणि तेवढ्याच फोर्सनी ते वर येतं. आणि जेवढ्या फोर्सनी ते वर येतं तेवढ्या इक्वल बट अपोजिट रिॲक्शन, म्हणजे जेवढ्या फोर्सनी ते खाली जातं तेवढ्याच फोर्सनी ते वर येतं. म्हणून सॅटेलाईट हे आकाशामध्ये जाते आणि पुढे गेल्यानंतर त्याला स्पेसिफिक त्याची वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्या तुम्ही क्लास 11 और 12मध्ये हे पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहात. सो सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा
प्रत्येक ॲक्शनला इक्वल बट अपोजिट रिॲक्शन ही असते. ओके.